श्री स्वामी समर्थ. घरातून बाहेर जाताना खिशात ही एक वस्तू ठेवत जा. स्वामी साक्षात तुमची सर्व कामे यशस्वी करतील आणि तुमचे रक्षणही करतील. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण घरातून बाहेर जातो. कोणतेही काम असू द्या, नोकरीला जात असू द्या, धंद्याला जात असू द्या, काही कामाला, पण जेव्हाही बाहेर आपण घरातून पडतो तेव्हा आपण देवाचे दर्शन पडतो. जे सगळेच दर्शन करून पडतात, किंवा आपण काहीच करून जात नसेल तर आपण घरातून बाहेर जाताना खिशात ही एक वस्तू टाकून बाहेर जायचं आहे. कारण यामुळे साक्षात स्वामी तुमच्या सोबत येतील आणि स्वामी तुमची बाहेर प्रत्येक संकटापासून, प्रत्येक अडचणीपासून रक्षण करणार आहे. आणि तुम्ही ज्याही कामाला जात असाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल, किंवा नोकरीला जात असाल तर नोकरीच्या ठिकाणी काही समस्या येणार नाही. म्हणून मित्रांनो, घरातून बाहेर जाताना खिशात ही एक वस्तू टाकून तुम्ही घराच्या बाहेर पडा. आता जर महिला जात असतील तर त्यांनी ती वस्तू पर्समध्ये ठेवावी, आणि पुरुष असतील तर त्यांनी वरच्या म्हणजे खिशाच्या शर्टाच्या खिशात ही वस्तू ठेवावी. तर ही वस्तू कोणती आहे? आपण आपल्या देवघरात सेवा करतो, आरती करतो, देवपूजा करतो, काही ना काही करत असतो, दिवा लावतो, अगरबत्ती लावतो. तर त्यावेळी सगळे देवाचे आपले आशीर्वाद त्याच्यामध्ये उतरलेले असतात. आणि आपण अगरबत्तीची उदी आपण जमा करतो. तर घरातून बाहेर जाताना आधी देवाला नमस्कार करायचा आहे, आणि त्यानंतर चिमूटभर घ्यायचे आहे म्हणजे अगरबत्तीची उदी, आणि ती आपल्या शर्टाच्या खिशात ठेवायचं आहे. महिला असेल तर त्यांनी आपल्या पर्समध्ये उदी ठेवायची आहे, आणि जमलं तर उदीचा टिळा त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या कपाळी लावायचा आहे. त्यानंतर आपण बाहेर जायचं. यांनी आपलं रक्षण होते. प्रत्येक कामास आपल्याला भरभरून यश मिळते. कोणतेही संकट, अडचण आपल्यावर येणार नाही. तर बाहेर काय होईल सांगता येत नाही. म्हणून देवाचा आशीर्वाद घेऊन त्यांची उदी आपल्यासोबत नक्की ठेवायची आहे. त्यामुळे स्वामी समर्थ सदैव तुमचे रक्षण करतील आणि सदैव तुमच्या पाठीशी राहतील. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल, आणि प्रत्येक कामात तुम्हाला कोणतेही संकट, अडचणी येणार नाही. तर घरातून बाहेर जाताना खिशात फक्त तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे अगरबत्तीची उदी. ही नुसती अगरबत्तीची उदी नाही आहे, तर त्यामध्ये संपूर्ण आपल्या देवाचे आशीर्वाद असतात. दिवसभर आपण जे काही आपण मागतो ते सर्व त्याच्यामध्ये उतरलेलं असतं. तर देवाचे आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहावेत यासाठी हा प्रयोग नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर यश आलं, काहीतरी पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहे. तर तुम्हाला जर असा एक अनुभव आला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारची जर माहिती मिळवायची असेल तर माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.